नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका राहुल बांगरे. आज परत भेटतोय आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आलतो माझ्या सासरोडीला, म्हणजे मामाच्या गावाला. तर तसं चोरी करायला आलं आहे. पण तुम्हाला एक फळ दाखवतो. फळ म्हणजे फुलं आहेत, ते खूप आयुर्वेदिक आहेत. आपण हे त्याचं झाड आहे. याचं महत्त्व असं की हे 102 आजारांवर चालणारं फुलं आहे. या बा, अशी असतात फुलं. हे बघा, याची दारू पण बनवली जाते. खूप आयुर्वेदिक ती दारू असते आणि खायला पण गोड असतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. याची प्रत्येक गोष्ट या झाडाची याची प्रत्येक गोष्ट आयुर्वेदिक आहे. याचे फळं येतात, ते सुद्धा भाजी केली जाते, औषधं बनवले जातात. खूप मेडिसिनल यूज आहे. ह्या ट्रायबल एरियामध्ये जास्त करून असतं. एवढं असे फुलं असतात. याचा डोपा करायचा पानाचा आणि त्यात ठेवायचे, म्हणजे ते चांगले पण राहतात. ते प्लॅस्टिकमध्ये त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळं हे डोपा हे भारी. हे म्हणजे पूर्वीच्या काळी हेच यूज करायचं, कारण प्लॅस्टिक एवढं नव्हतं त्यावेळेस. आणि आम्ही सुद्धा करवंद वगैरे गोळा करायला हेच यूज करायचो. फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हे खूप एनर्जेटिक फुल आहे. खाल्यानंतर एनर्जी येते. जर कोणाला अशक्तपणा असेल तर यासाठी हे खूप युजफुल आहे. याची भाजी पण केली जाते. आणि नक्की एकदा खाऊन बघा. काय हे खूप छान आहे. मामाच्या इकडे चोरी करायला म्हणजे मी फणस घ्यायला आलो होतो. एवढं फणस भरपूर फणस आहे. तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती. भरपूर फणस लागलेत. इकडं पण आहेत. हे घेतलेत मी मला 2 भाजीसाठी. अजून पिकायला टाईम आहे यांना. सुट्ट्या म्हणजे बऱ्याचशा इकडं तर गेल्यात आमच्या उन्हाळ्यातला. तर इकडं आंबे, काजू, फणस, पपया, भरपूर असे रानमेवा होतं. त्याच्यामुळे इकडं करमून जायचं. आणि आमची टोटल मावशीचे पोरं बिरं धरून सगळे आम्ही 12-13 जण आहे. त्यामुळे अजून मजा यायची, सगळे एकत्र असायचे. नमस्कार. तर आता आपण चाललो आपल्या घरच्या रस्त्याला, कारण आपली चोरी खूप झाली आहे. आता आम्ही निघतो आमच्या घरी. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला ब्लॉग.